आम्ही सर्वांच्या माध्यमातून एक शेवटचं वाक्य सांगतो, बोलतो सर्वांच्या पुढे। आज खरं तर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल, त्रास वाटत असेल, तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी। फक्त आपल्या मित्र पक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही, तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता, म्हणून तुला आज उमेदवारी देत नाही। माझी जाहीर आज माघार घ्यायची आहे की फक्त काँग्रेस पक्षाने जाहीर करावं, काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही। एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं की अपेक्षा तर करायची की नाही, लोकसभा असेल विधानसभा असेल, म्हणून माझा जाहीर आव्हान आहे, तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारीसाठी लायक नाही, तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही, तुझ्या पाठीमागे घरातलं कोण आमदार नव्हतं, खासदार नव्हतं, ते तुम्ही जाहीर करावं। तुम्ही म्हणतात त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे। एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकला तर क्षमा मागतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।